संतापलेले बघायला मिळतात। केंद्र सरकारने माओवाद्यांच्या शांतता आणि युद्धबंदीच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करत 21 मे रोजी 27 माओवाद्यांची हत्या केल्याचा आरोप माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने काढलेल्या पत्रकामधून करण्यात आलाय। माओवाद्यांचा केंद्रीय कमिटीचा प्रवक्ता अभयने हे पत्रक जारी केलेलं आहे। याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, आपण मागच्या आठवड्यामध्ये बघितलेलं होतं की या सगळ्या सीमावर्ती भागामध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधामधली ही चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये राबवण्यात आलेली होती। मात्र यानंतर आता माओवादी जे आहेत ते चांगले संतापलेले आहेत। नक्कीच नंबाला केशवराव माओवाद्यांचा सर्वोच्च नेता होता आणि त्याच्या एन्काउंटर नंतर ही चळवळ जवळपास सध्या तरी नेतृत्वविहीन झालेली आहे। मात्र या एन्काउंटर नंतर सहानुभूती मिळवण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न दिसतोय आणि त्याच अनुषंगाने हे पत्रक काढण्यात आलेले आहे आणि या पत्रकाच्या माध्यमातून येणाऱ्या 10 जून रोजी भारत बंद ठेवण्यात यावं असं आवाहन जो आहे तो माओवाद्यांनी केलेलं आहे। विविध जे मजूर संघटन आणि समविचारी जे संघटन आहेत त्यांनी या भारत बंद मध्ये सहभागी व्हावं असं त्या पत्रकात म्हणण्यात आलेलं आहे आणि सोबतच जून महिन्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंत सातत्याने देशभरातील विविध ठिकाणी सभा आयोजित करण्याचे आवाहनही या पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आले। केंद्र सरकारवर गंभीर आरोप जे आहेत माओवादी नंबाला केशवरावचे एन्काउंटर नंतर करत आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही शांतता वार्तेचे प्रस्ताव देत एक मोठा हल्ला जो आहे करत त्यांची हत्या करण्यात आली अशा पद्धतीचा गंभीर आरोप माओवादी करत आहे। अगदी धन्यवाद रजत सविस्तर माहितीसाठी।